2029ला बारामतीमधून काँग्रेस निवडणूक लढेल। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हे आजचं वक्तव्य आणि या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे बारामतीमधल्या पोटनिवडणुकीची। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली। याच ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू होते, पण सुनेत्रा पवार यांच्यासह जवळपास 50 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले। यातला सगळ्यात महत्त्वाचा अर्ज होता तो काँग्रेसचा। खरं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये बारामतीची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, पण सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं, पण काँग्रेसनं इथं उमेदवार दिला। मग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाशी संपर्क साधला, उमेदवार मागे घ्या असं सांगितलं, पण तरीही उमेदवार रिंगणात होताच। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले। मग देवेंद्र फडणवीसांनीही सपकाळांना फोन केल्याची माहिती समोर आली। अर्ज मागे घ्यायला अगदी कमी वेळ शिल्लक असतानाच काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला। आता बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार लढला तरी तो जिंकणार नाहीये हे जवळपास सगळ्यांना माहित होतं। मग तरीही काँग्रेसनं बारामतीमध्ये लढण्याचा हट्ट का धरला आणि मग सगळ्यांकडनं मनधरणी झाल्यावर तो उमेदवारी अर्ज मागे का घेतला? आणि हे सगळं करत असतानाच 2029च्या बारामतीच्या जागेवर काँग्रेसनं क्लेमही केलाय का? आता खरं तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे। बारामती लोकसभा आणि बारामतीची विधानसभा या दोनही जागा शरद पवारांच्या पक्षाकडे आहेत महाविकास आघाडीत। मग काँग्रेसनं हा दावा का केला आणि या सगळ्यामध्ये भाजपचा रोल नेमका काय आहे? या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलूयात।